महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल नागपुर विभाग द्वारा 60वीं राज्य स्तरीय क्रीड़ा स्पर्धा का भव्य आयोजन किया गया। यह खेल प्रतियोगिता नागपुर स्थित राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज मैदान में आयोजित की गई। इस क्रीड़ा महोत्सव में महाराष्ट्र भर से एसटी महामंडल के अधिकारी एवं कर्मचारी बड़ी संख्या में शामिल हुए। प्रतियोगिता का उद्देश्य कर्मचारियों में खेल भावना, आपसी सौहार्द और शारीरिक फिटनेस को बढ़ावा देना रहा। स्पर्धा के उद्घाटन अवसर पर महामंडल के वरिष्ठ अधिकारी उपस्थित रहे। खिलाड़ियों ने मार्च पास्ट कर अतिथियों को सलामी दी। विभिन्न खेल प्रतियोगिताओं जैसे एथलेटिक्स, कबड्डी, खो खो, वॉलीबॉल और अन्य खेलों में खिलाड़ियों ने उत्साहपूर्वक भाग लिया। आज महाराष्ट्रात आपल्या पूर्ण एसटी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 60व्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आज रितसर उद्घाटन झालेले आहे। या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित श्री किशोरजी दहीपडे सर, अप्पर आयुक्त कामगार आयुक्त यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे। पूर्ण महाराष्ट्रात एकूण आमचे जवळपास 31 विभाग आहेत। मध्यवर्ती कार्यशाळा आणि मध्यवर्ती कार्यालय असे 35 विभागातनं संपूर्ण कर्मचारी इथं आलेले आहेत। इथे बऱ्याच विविध प्रकारचे स्पोर्ट्स होणार आहेत। रनिंग, जम्पिंग पासून कुस्ती आहे, कबड्डी आहे, गोळाफेक आहे, थाळीफेक असे जवळपास असे गेम्स इथे होणार आहेत। आणि यात जवळपास 650 पुरुष कर्मचारी आणि जवळपास 93 महिला कर्मचारी इतर सगळे उपस्थित झालेले आहेत। आपल्या एसटीचं तुम्हाला माहिती आहे की आपली गाडी रस्त्यावर असते आणि सर आमच्याकडे जवळपास 70 ते 80% लोक हे चालक वाहक आहेत। बाकीचे यंत्र कामगार आहेत आणि उरलेले आमचे प्रशासकीय कर्मचारी आहेत। आमच्याकडे तर एसटी वाहतूक करताना बऱ्याच प्रवाशांसोबत वाद होत राहतो। बऱ्याच प्रकारचा आमच्या कर्मचाऱ्यांना थोड्या प्रकारचं त्यांच्या मनावर एक ताणतणाव असतं। हा वर्षभर ताणतणाव असल्यामुळे त्यांना एसटी महामंडळाने एक त्यांच्यासाठी काय होणार एक 5 ते 6 दिवस विरंगुळ्यासाठी हे स्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन केलेलं जातं। तशाच प्रकारच्या नाटक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धा सुद्धा महामंडळ घेत राहतं। तसेच या पहिल्यांदा आपल्या या 17 नगरीत नागपूर नगरीत आपलं पहिल्यांदा अशा प्रकारचं वार्षिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व मोठ्या चांगल्या उत्साहाने सर्व कर्मचारी इथे आले आणि मोठ्या चांगल्या दिमाखात या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे।